आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करता असताना जो विधिवय न्याय विभागात सल्ला मिळालेला आहे की आता आपण जर सादर घ्यायची तयारी झालेली आहे, तर अभ्यास पूर्ण झालेला आहे, पण ते करताना उद्या एक गॅजेटच्यावरच उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना आपण जर दुसरं गॅजेट प्रसिद्ध करायला गेलो तर एखाद वेळी मान्य न्यायालय काही वेगळी भूमिका घेऊ शकते का, आणि हे सुद्धा नुकसान आपण याला सुद्धा स्थगिती मिळेल अशी साधारण चर्चेमध्ये समोर आलेला मुद्दा आहे. म्हणून असं काही नाही की सातारा घ्यायची अंमलबजावणी करण्याची शासनाची इच्छा नाही. मान्य पुलकुडवार जे विभाग आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी विशेष अभ्यास केला आहे, आपली तयारी केलेली आहे, पण एकदा एक गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच आज न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणून आम्ही जरा या बाबतीमध्ये आपलं पुढे अडथळा येऊ नये यासाठी आम्ही शासन त्या बाबतीमध्ये एक सावध भूमिका घेतलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र तर दिले जातात, मात्र कास्ट व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी नाही, आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं की प्रमाणपत्र मिळतात, आपण मुद्दा बरोबर आहे, कास्ट व्हॅलिडिटी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. आता आपल्या राज्यात काय झालं आहे, कास्ट व्हॅलिडिटी समित्या ज्या आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिलेल्या आहेत, मग त्या न्यायिक पॉवर्स त्यांना डायरेक्शन आपण देऊ शकत नाही, असं कायदा आहे. आपले अधिकारी नेमतो आपण तिथे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी मी एक प्रस्ताव केला होता की या कास्ट व्हॅलिडेशन समित्या बरखास्त करून टाकायची, त्याची आवश्यकता नाही आता आपल्याला. तर बऱ्याच राज्यांमध्ये थेट तहसीलदार अधिकार दिले गेलेले आहे. पण आपल्या एक राज्यात जुनं प्रकरण झालं होतं माधुरी जाधवचं काहीतरी असं की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपण सरकारने ॲफिडेविट केलं होतं आम्ही अशा समित्या तयार करतो म्हणून. जुने प्रकरण आहे, त्यामुळे आपल्यावरती बंधन आलं. आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत एकदा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन देऊन आता जी आवश्यकता राहिली समित्यांची अन्य राज्याप्रमाणे थेट पुन्हा तहसीलदारपर्यंतच ते अधिकार द्यावेत असा एक प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी जो विषय आहे हा काही निश्चित जात प्रमाणपत्र सगळ्याच बाबतीमध्ये आहे. बेसिकली आता मुलांचे ॲडमिशन्स आता आहेत किंवा जास्त काळ तू खरं म्हणजे जास्त वेळ आपल्या निवडणुकीकरता जास्त लागतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे, आपल्याकडे त्याला जास्त महत्त्व आहे कास्ट व्हॅलिडिटी करता, आणि सरकारी नोकऱ्याकरता विशेष ते लागणार असतात. परंतु याची आवश्यकताच नाही असं माझं मत होतं. महसूल मंत्री असताना तो प्रयत्न केला, पण ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याला बाधित होता म्हणून मी अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. पण आता अन्य राज्य जर या पद्धतीने पुढे जाऊ शकतं तर आम्ही सुद्धा आता त्याची आवश्यकता राहिली नाही राज्याला. एक स्वतंत्र अर्ज जर मूक केला सर्वोच्च न्यायालयामध्ये तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का, हे आम्ही तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे. जून महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहे, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते लागणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही, तर व्हॅलिडिटीचा सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीने पावलं उचलणार आहे? नाही, आता म्हणून त्याला आपण त्याप्रमाणे जे मगाशी तुम्हाला जे पाटलांनी मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करता मी त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं बोलताना, म्हणून त्याची दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडचे प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं. ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का, तर ते मान्य विभागीय आयुक्तांना मी आज सूचना केलेल्या आहेत की 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या VC होतात राजभासारख्या, पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपण म्हणता तो मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे, तो आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल तो आमचा प्रयत्न राहील. या बाबतीमध्येच जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की बाबा ह्या अधिकाऱ्यांना जर मुलं विचारायला गेले प्रमाणपत्र द्या, ते अधिकारी सांगतात की हे सगळं वरूनच थांबवले, वरून काही सूचना आलेल्या नाही, अशा पद्धतीचे उत्तर अधिकारी देतात, असं जरांगे पाटील. नाही, असं वरून कोणी काही सांगितलेलं नाही आहे. हा विनाकारणे गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलेलं आहे. आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं वरून दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये, आता उदाहरणार्थ मी कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबियांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही प्रस्ताव मागवायचो त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाली नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का, मग तो गावातला पुरुष काय करतो. मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. आता मग ते काम बहुतेक प्रकरणं वेगाने निघाली, प्रलंबित काय फारसे झाले नाही. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा
आहे. तर ते यंत्रणा ज्या आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्या